गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे नागपुरातील काही ऑटो LPG पंप पुन्हा एकदा बंद पडलेले आहे। मी सध्या आहे नागपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गो गॅसच्या ऑटो LPG पंपावर आणि काल रात्रीपासून या पंपावर गॅस संपलेली आहे, त्यामुळे पंप जो आहे तो बंद आहे। शहरातील इतर काही पंपाबाबत अशीच परिस्थिती आहे। गेले 2-3 दिवस झाले LPGचा पुरवठा जो आहे तो या गॅस पंपांना होत नाही आणि त्यामुळे या गॅस पंपावरची LPG पंपावरची LPG संपलेली आहे आणि त्यामुळे बंद आहे। हे सगळे ऑटो चालक आहे जे याच LPG पंपावरून रोज गॅस भरत असतात आणि आपला उदरनिर्वाह करत असतात, परंतु आता ऑटोत भरण्यासाठी गॅस नाही, त्यामुळे परत जात आहे। काही जणांनी बंद असलेल्या LPG पंपाबाहेरच आपल्या ऑटो लावलेले आहे। परिस्थिती बिकट आहे। काका, काय परिस्थिती आहे सांगा? परिस्थिती अशी आहे की गॅस नाही मिळत आहे आणि आता वापसी जायला गॅस ॲटोमध्ये नाही। मी भरायला आलो होतो पण आता ॲटोमध्ये नाही, आता का करावं ते समजून नाही राहिलं। कधीपासून बंद आहे हा पंप? हा, रात्रीपासून। काय परिस्थिती आहे दादा? हे आपले गॅस झाले रातपासून खतम, तर आपल्याला गॅस नाही घरपर्यंत झाले, तर म्हणून गाडी ऑटो उभा आहे इथं। परिस्थिती आहे बघा, हे एक ऑटो चालक आलेले आहेत परंतु गॅस मिळत नाही। कशासाठी आले ऑटो घेऊन? गॅस भरायला आलो ना। पंप तर बंद आहे। बंद आहे पण काय करते गव्हर्नमेंट कसं आहे काय माहिती, चाललं समजून नाही राहिलं। पंप बंद आहे तर तुम्ही फिरून आले? मी आता ते इकडच हेच पंपावर आलो, हेच पंप असते माझं, पण आता पंप चालूच नाही। आता काय करणार आहे आम्ही? आता पोरं कसे चालवायचे? आम्हाला पोराचे याच्यावर आहे, शाळेचे मुलं। हा प्रश्न आहे। सर्वाधिक फटका ऑटो चालकांना बसतो आहे। ऑटो LPG गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे नागपुरातील छत्रपती चौकातला पंप जो आहे तो काल रात्रीपासून बंद झाला आहे। गॅसचा पुरवठाच नाही। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।